our relative tariffs vis-a-vis some of the other countries are quite low. Then there is the unknown of the elasticity. सर्वसामान्यांचे EMI आता कमी होणार आहेत. व्याज दरात कपात झाल्याने EMI आता कमी होणार आहे. पतधोरण या ठिकाणी जाहीर करण्यात येते. रेपो रेट 6.25% 6% आता आणण्यात आलंय. RBIचं पतधोरण हे जाहीर झालंय. रिझर्व्ह बँकेचं नववर्षातील पहिलं पतधोरण जाहीर झालेलं आहे. सर्वसामान्यांसाठी आता दिलासादायक बातमी आपण पाहतोय. EMI आता कमी होणार आहे. RBI कडून पतधोरण हे जाहीर करण्यात आलेलं आहे. सर्वसामान्यांचे EMI कमी होणार आहेत. रेपो रेट 6.25% आता 6% आणण्यात आलेला आहे. आताची ही सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी. रिझर्व्ह बँकेचं नववर्षातील पहिलं पतधोरण हे जाहीर झालंय. सर्वसामान्यांचे EMI आता कमी होणार आहे. सर्वसामान्यांचे EMI आता कमी होणार आहे. व्याजदरात कपात, रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉइंटने घट झालेली आहे. रिझर्व्ह बँकेचं नववर्षातील पहिलं पतधोरण जाहीर झालेलं आहे. सर्वसामान्यांचे EMI आता कमी होणार आहे. सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी. Accordingly, the MPC unanimously voted to reduce the policy repo rate by 25 basis points to 6%. Moreover, it also decided to change the stance from neutral to accommodative. It also noted that the rapidly evolving situation requires continuous monitoring and assessment of the economic outlook. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.